आज सकाळपासून माझ्यासोबत अशी गोष्टी घडतील मला वाटलंच नव्हतं. नमस्कार राम राम मंडळी. आजचा दिवस माझ्यासाठी खूप उशीरना चालू झाला. उशीरना म्हणताना थोडक्यात 4 वाजता चालू झाला दुपारच्या. कारण पण तसंच खूप मोठं होतं. कारण की सकाळ सकाळी इतकी घाण थंडी वाजते ना, बापरे, उठू वाटत नाही. आणि दुपारचं लेट गेली होती म्हणून कशाला उठायचं, म्हणून तसंच झोपून घेतलो. आज माझ्या प्लेजरला 2 वर्ष पूर्ण झालते म्हणून त्याला सुंदर हार घातला होता. आज घरात ओरडणारं मला कोण पण नव्हतं. सर्व घर शांत होतं, त्यामुळे मी निवांत झोपून घेतलेलो. दुपारचा आपण शांत झोपलेलो असतो. दुपारचं झोपण्याची टाइम असते. गाढ तेवढ्यात झोप लागली असते, तेवढ्यात दरवाजावर येतो आपला पार्सलवाला. जेव्हा माझं पार्सल आलतं, माझं इतकं डोकं सटकलं होतं ना, बापरे. ते दादा इतकं दरवाजा वाजत होते ना, जाऊ दे म्हणलो, त्यांच्याकडनं पार्सल घेतलो, त्यांना थँक्यू म्हणलो, त्यांना बाय बाय म्हणलो. मला वाटलं होतं हे कोण ना कोण मागवलंय. दीदी मागवली होती तिच्यासाठी. मी उघडलो आणि मीच खात बसलो. मग तेवढ्यात माझा विचार आला की घरात बसून काय करायचं, मंदिरात तर जाऊ, तिथं सिनेमॅटिक शूट घेता येतील समृद्धला. तुम्हाला तर माहित आहे दुष्काळात 13 महिना माझ्या गाडीत पेट्रोल नसतंय. मग शेवटी गाडीत पेट्रोल संपलं. ढकलत का होईना का आम्ही कसं तर पेट्रोल घातलं, मंदिरात पहिले पोहोचलो. संक्रांत जवळ ते तुम्हाला सर्वांना माहितच असेल. आणि सिद्धेश्वरचं मध्ये इतकं सुंदर सजवलं होतं ना, काय विचारायला नको. मंदिरवरनं घरी आलो तेवढ्यात मला आठवलं की माझं उद्या ऑडिशन आहे. तर पहिले मला बेल्ट आणि चष्मा आणायचं होतं. मग ते आणायचं होतं म्हणताना मी पहिले ओमकार भाऊला फोन लावलो. ओमकार भाऊला म्हणलं, ये बाबा आपल्याला काय बी करून जायचंय. ओमकार नुकताच कामावरनं आलो होता आणि लगेच माझ्यासोबत गावात आला. या पुढची कहाणी नेक्स्ट व्लॉग मध्ये पाहायला विसरू नका. तर आजचा व्लॉग इथं संपला. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.